26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। संविधानाच्या मूल्यावर विश्वास ठेवून लोकशाही, समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आज आपण प्रयत्न करूया। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं नवी उमेद आणि नवे संकल्प घेऊन उद्याच्या भारतासाठी आपल्या सर्वांनाच परत एकदा जोमानं काम करायचं आहे। 1857 पासून 1947 पर्यंत जर आपण प्रवास पाहिला तर 90 वर्षाचा हा कालखंड। या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याग, संघर्ष आणि स्वराज्य इथपर्यंतचा हा आपला प्रवास आपल्याला या लेक्चरमध्ये आज बघायचा आहे। लक्षात ठेवा, 1857 चा उठाव झाला आणि भारतामध्ये ती राष्ट्रवादाची ठिणगी इथून पुढे जन्माला आली। 1857 च्या उठावानंतर 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। 1905 ला स्वदेशी चळवळ, जी पहिली राष्ट्रीय स्तरावरची चळवळ निर्माण झाली। त्यानंतर 1915 ला महात्मा गांधींनी भारतात येऊन लोकांची एकजूट बांधण्याचा परत एकदा प्रयत्न केला। 1930 ला सविनय कायदेभंगाची चळवळ, 1942 ला छोडो भारत लढा आणि 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य। 1857 पासूनचा हा 1947 पर्यंत झालेला प्रवास हा काही साधा सोपा नव्हता। असंख्य बलिदान, असंख्य त्याग या गोष्टीनं हा सगळा प्रवास आपल्याला इथं तिथपर्यंत अनुभवता येईल। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजापासून आपल्याला काय हवं होतं, तर या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सुरुवातीचा कालखंड हा सुधारणावादी राहिलेला आपल्याला दिसतो। लक्षात ठेवा, इंग्रजांकडून आपल्याला जास्तीत जास्त सुधारणा अपेक्षित होत्या आणि घटनात्मक आणि सुधारणात्मक त्या गोष्टी आपण इंग्रजांकडून पूर्ण करण्याचा सुरुवातीच्या काळामध्ये प्रयत्न केला। 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। तिथून पुढे 20 वर्षांनी आपण आपली डिमांड इंग्रजांना पहिल्यांदा मागितली आणि ती डिमांड होती डोमिनियन स्टेटचा दर्जा। लक्षात ठेवा, वसाहतीचं स्वराज्य हे 1905 ला आपण पहिल्यांदा इंग्रजांना मागितलं होतं, पण हे वसाहतीचं स्वराज्य मागण्यासाठी तेवढं धाडस हे 20 वर्षाच्या त्या असलेल्या कालखंडातून निर्माण झालेलं आपल्याला दिसतं। ठीक आहे, पण सुरुवात जर आपण बघायची झाली तर राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम या गोष्टी जर भारतीय समाजाला कधी मिळाल्या असतील तर 1857 च्या खऱ्या अर्थानं उठावानंतर। 1857 चा उठाव हा राष्ट्रीय चळवळीमधला एक मैलाचा दगड ठरला, कारण लोकांच्या मनामध्ये देशाबद्दलचं प्रेम, इंग्रजाबद्दलचं जे काय अन्यायकारक धोरण होतं आणि राष्ट्रभक्ती या गोष्टी हळूहळू भारतीय लोकांना समजायला लागली। कुपल्यान नावाचा एक इंग्रजांचा अधिकारी म्हणतो, भारतातला राष्ट्रवाद हा इंग्रजी सत्तेचा अपत्य आहे, हे त्याचं स्टेटमेंट आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। पण राष्ट्रवादाची जडणघडण ही खऱ्या अर्थानं 1857 नंतरच आपल्याला पाहायला भेटते। लक्षात ठेवा, आणि मग सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सगळ्यात महत्त्वाचं 1885 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून मग काम करायला सुरुवात केली। पण मग सुरुवातीला आपल्याला इंग्रजांकडून काय हवं होतं? काही इंग्रजांना आपल्याला भारतातून फक्त हाकलूनच द्यायचं होतं, काही इंग्रजांकडून आपल्याला सत्ता वाटून घ्यायची होती। डोमिनियन स्टेट पासून सुरू झालेला प्रवास हा पूर्ण स्वराज्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचला, तर या सगळ्याचा वृत्तांत, या सगळ्याची माहिती आज आपण ह्या आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहे। लक्षात ठेवा, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुमच्यासाठी हे लेक्चर उपलब्ध करून देताना मला सुद्धा आनंद होत आहे आणि या लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला ती एक लिंक मिळून जाईल। डोमिनियन स्टेट मागता मागता आपण पूर्ण स्वराज्य कशा पद्धतीने मिळवलं आणि या सगळ्याची सार, या सगळ्याचं जे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला त्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न असेल। ठीक आहे, खऱ्या अर्थाने 1930 ला म्हणजे 1929 ला लाहोर अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये वसाहतीच्या स्वराज्याच्या ऐवजी आपण पूर्ण स्वराज्य मागितलं आणि पूर्ण स्वराज्य मग तिथून पुढचं 20 वर्ष 1947 पर्यंतचा हा आपल्याला प्रवास दिसेल। लक्षात ठेवा, ठीक आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं 30 ते 50 म्हणजे संविधान आपण अंमलबजावणी चालू झाली 26 जानेवारी 1950 पासून तिथपर्यंत हा 20 वर्षाचा कालखंड, याच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळी लिंक मिळेल की ज्यातून तुम्हाला तो इतिहास परत एकदा उलगडून पाहता येईल। लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे वसाहतीचं स्वराज्य मागता मागता संपूर्ण स्वातंत्र्य कसं बनलं हा एक प्रवास तुम्हाला इथं अनुभवता येईल। ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। 1857 चा उठाव झाला आणि त्या उठावानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लोकांना जाणीव झाली की जर आपल्या मागण्या मागायच्या असतील किंवा आपला जर प्रभाव गव्हर्नमेंटवर पाडायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे। आणि मग 1857 च्या उठावानंतर आपले लोक संघटित झालेले तुम्हाला दिसतील। लक्षात ठेवा, आणि मग 1857 च्या उठावानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रादेशिक लेवलला काय अस्तित्वात आल्या, संघटना अस्तित्वात आल्या आणि मग प्रादेशिक लेवलला त्या संघटनेने त्या प्रांतामध्ये सरकारवर दबाव टाकून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायला काय केली, सुरुवात केली। पण अशा संघटना उदयाला येणं हे काही इंग्रजांना पसंत पडणारं नव्हतं। लक्षात ठेवा, कारण का या संघटनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती होत होती, लोकांच्या डिमांड गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचत होत्या। एवढंच नाही तर गव्हर्नमेंटवर सुद्धा या सगळ्या
गोष्टीचा हळूहळू काय पडत होता, दबाव पडत होता. म्हणून इंग्रजांचे काही उदारमतवादी अधिकारी होते, त्यातलं एक फेमस नाव की ॲलन ह्यूम, विल्यम वेडबर्न, हेनरी कॉटन असे काही सारखे लोक जे होते, तर त्या लोकांनी विचार केला की आपल्याला ह्यांची मध्यस्थी करणारी आणि गव्हर्नमेंट सोबत मध्यस्थी साधणारी एखादी स्वतः संघटना स्थापन करायला पाहिजे. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांमधलं सगळ्यात आघाडीचं नाव ॲलन ह्यूमचं होतं, लक्षात ठेवा. म्हणून त्यानं पुढच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचं योगदान दिलं. इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्मदाता किंवा संस्थापक आपण ॲलन ह्यूमला म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग एकाच काँग्रेसच्या एकाच संघटनेच्या माध्यमातून भारतीय लोकांसाठी एक व्यासपीठ तयार करणं हा त्याचा काय होता, हेतू होता. आणि त्याच व्यासपीठावर सनदशीर माध्यमातून भारतीय लोकांनी आपल्या मागण्या इंग्रजांकडे सादर कराव्या असं ॲलन ह्यूमला वाटलेलं. त्यामुळे त्याला राजकारणाला सनदशीर राजकारणाचं स्वरूप द्यायचं होतं. लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला जो असंतोष होता त्याला तो संघटनेच्या माध्यमातून कमी करायचा होता. या संघटनेचे धागेदोरे अशा लोकांच्या हातात द्यायचे होते ज्याच्या माध्यमातून ब्रिटिशांना विरोध हा कमी होईल आणि सनदशीर सशस्त्र मार्गाला सनदशीर मार्गामध्ये कन्वर्ट करता येईल आणि आपल्या मागण्या मग त्या सनदशीर माध्यमातून इंग्रजांपर्यंत आल्या तर हे लोक पुढच्या काळामध्ये इंग्रजांना विरोध करणार नाहीत. मग एक सुरक्षा झडप एक संघटनेच्या माध्यमातून तयार करणं हा ॲलन ह्यूमचा काँग्रेसच्या स्थापने पाठीमागचा हेतू होता. ठीक आहे. 1857 नंतर हळूहळू राष्ट्रवादाची भावना भारतीय लोकांमध्ये उदयाला आलेली आपल्याला दिसेल, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मग या राष्ट्रवादाच्या भावनेमध्ये एका व्यक्तीचं सगळ्यात महत्वाचं योगदान राहिलं. त्या व्यक्तीचं नाव स्वामी दयानंद सरस्वती. पुढच्या काळामध्ये जहाल गट अस्तित्वात आला, क्रांतिकारी गट अस्तित्वात आला. ह्या गटाच्या उदयाच्या पाठीमागची जर प्रेरणा किंवा जी भूमिका किंवा प्रेरणा जर कोण असेल तर त्या कुणाच्या विचारामधून ती प्रेरणा येते तर त्या व्यक्तीचं नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती. कारण स्वामी दयानंद सरस्वती हे पहिले व्यक्ती राहिले ज्यांनी भारत हा भारतीयांचा आहे हे ठणकावून इंग्रजांना सांगितलं, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारतील इंडिया फॉर इंडियन्स हा नारा लावणारे पहिले व्यक्ती कोण होते? इंडिया फॉर इंडियन्स हा नारा लावणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? स्वामी दयानंद सरस्वती आहेत. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक सुधारणेचं चळवळ चालू केली. ठीक आहे. शैक्षणिक भूमिका सुद्धा त्यांची खूप महत्वाची आहे. पण हे सांगताना त्यांनी आपला राष्ट्रभक्ती राष्ट्रवादासंदर्भात जे त्यांनी स्टेटमेंट केले किंवा जे त्यांनी लिहिलं तर त्याच्यातून सुद्धा भारतीय तरुणांना प्रेरणा मिळाली. आणि त्या प्रेरणेमधलं एक वाक्य होतं भारत हा भारतीयांचा आहे. जर फ्युचरमध्ये क्वेश्चन विचारला कधी भारत हा भारतीयांचा आहे हा नारा देणारे पहिले व्यक्ती कोण होते तर भारत हा भारतीयांचा आहे हा नारा देणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? स्वामी दयानंद सरस्वती. आणि हे सांगताना त्यांनी 1876 ला पहिल्यांदा स्वराज्य या शब्दाचा उल्लेख केला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भारत हा भारतीयांचा आहे आणि भारतावर मग हे भारताची एवढी संस्कृती श्रेष्ठ असताना परकीय लोक राज्य करू शकत नाहीत, हा फक्त भारतीयांचाच देश आहे असं ठणकावून सांगणारे पहिले व्यक्ती स्वामी दयानंद सरस्वती होते. आणि हे सांगताना स्वराज्य या शब्दाचा सगळ्यात महत्वाचा त्यांनी उल्लेख केला. परकीयांची गुलामगिरी आपण नष्ट केली पाहिजे असा सुद्धा विचार त्यांनी मांडला, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वराज्य या शब्दाचे पहिले उद्गाते आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती सांगता येतील. आणि स्वामी दयानंद सरस्वतींनी जे विचार मांडले तेच विचार पुढच्या काळामध्ये जहाल गटाचा उदय होण्यासाठी काय ठरले, कारणीभूत ठरले, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादाची भावना त्या विचारामधून भारतीय समाजामध्ये हळूहळू रुजायला लागली आणि भारतीय समाजानं तरुणांनी सुद्धा त्या गोष्टीचा पुढच्या काळामध्ये विचार केला. जहाल गटामधूनच ज्यांचा उदय झाला ते उग्र राष्ट्रवादी होते, लक्षात ठेवा, ज्यांना आपण क्रांतिकारी असं म्हणतो, लक्षात ठेवा. आणि जहाल गट आणि क्रांतिकारी गटात सुद्धा अंतिम ध्येय काय होतं तर स्वराज्य मिळवणं हेच होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण ते विचार ज्यांच्या विचारांमधून आले ते व्यक्ती मग स्वामी दयानंद सरस्वती असलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा, जे की आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यामुळे स्वराज्य या शब्दाचा त्यांनी पहिल्यांदाच उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यांच्या स्वराज्यावरूनच पुढच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी 1916 ला बेळगावमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं. आणि मग सगळ्यात महत्वाचं पुढे होम रूल चळवळ स्वशासनासाठी आलेली आपल्याला दिसेल, लक्षात ठेवा. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे पहिले व्यक्ती राहिले राष्ट्रवादाच्या प्रवर्तकामधले की ज्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे तरुणांवर पडला, लक्षात ठेवा. त्यामुळे 1876 ला त्यांनी संकल्पना मांडली. ती संकल्पना स्वराज्य होती. परकीय गुलामगिरी आपण नष्ट केली पाहिजे हा विचार त्याच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती हे महत्वाचे आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं 1876 लाच एक इंडियन असोसिएशन नावाची संघटना होती ज्या संघटनेनं देशभर चळवळ केली, लक्षात ठेवा. आणि अन्यायकारक जे इंग्रजांचे
धोरण होते का त्या धोरणाला विरोध करण्याचं काम पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये एका संघटनेनं केलं असेल आणि त्या संघटनेनं सुद्धा आपल्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना, हिंदू मुस्लिम ऐक्य सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा संकल्प त्या संघटनेच्या माध्यमातून केला आणि त्या संघटनेचे संस्थापक होते सुभाषचंद्र बोस, जे की एक आयसीएस असलेले व्यक्ती होते, लक्षात ठेवा. पण इंग्रजांनी त्यांना सर्व्हिसमध्ये घेतलं नव्हतं, क्षुल्लक कारणावरून त्यांना काढून टाकलेलं. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिले व्यक्ती राहिले काँग्रेस स्थापन होण्याच्या अगोदर सुद्धा ऑल इंडिया लेवलला आपल्या भारतीयांची एक मोठ बांधण्याचं काम त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून अन्यायकारक धोरणं जे असतील का त्याला त्यांचा विरोध राहिलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे इंडियन असोसिएशनच्या अगोदर ऑल इंडिया लेवलला काम करणारी भारतातील पहिली संघटना कोणती होती तर त्या संघटनेचं नाव आहे इंडियन असोसिएशन, लक्षात ठेवा. मग परीक्षेला क्वेश्चन होता इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? सुभाषचंद्र आनंद मोहन बोस, लक्षात ठेवा. आनंद मोहन बोस सुद्धा महत्वाचे व्यक्ती राहिले, त्यांनी सुद्धा भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये मोलाचं योगदान त्यांचं सुद्धा आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1876 ला एक इंडियन असोसिएशन आणि सगळ्यात महत्वाचं स्वामी दयानंद सरस्वती या दोन गोष्टी राष्ट्रवादाच्या प्रवर्तकामधल्या सगळ्यात महत्वाच्या मानल्या जातात, जिथून राष्ट्रवादाची पायाभरणी भारतामध्ये चालू झालेली दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर याच काळामध्ये आनंदमठ कादंबरी सुद्धा सगळ्यात महत्वाची गाजली आणि त्याच आनंदमठ कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चटर्जींनी आपलं देशभक्ती, आपलं राष्ट्रप्रेम, आपली संस्कृती, वंदे मातरमचं ते सगळे नारे असतील तर या सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा तरुणांच्या समोर एक आदर्श निर्माण केलेला आपल्याला दिसतो. जहालवादी गटावर सुद्धा पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा प्रभाव पडलेला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आनंदमठ कादंबरी सुद्धा या काळातलं साहित्य ते महत्वाचं राहिलं, ज्यातून तरुणांनी प्रेरणा घेतली आणि राष्ट्रवादाच्या जडणघडणीमध्ये या सगळ्याचा पुढच्या काळामध्ये इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं 1905. आता पहिल्यांदा स्वराज्य या शब्दाचा उल्लेख केला स्वामी दयानंद सरस्वतींनी, पण 1905 ला काँग्रेसचं एक महत्वाचं अधिवेशन राहिलं आणि 1905चा काँग्रेसचं महत्वाचं अधिवेशन राहिलं होतं बनारसला आणि ह्या महत्वाच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे बनारस अधिवेशन वाराणसीचं, तर बनारस वाराणसी एकच. 1905चं अधिवेशन अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले होते. गोपाळ कृष्ण गोखले यांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याच्या धर्तीवर वसाहतीचं स्वराज्य मागितलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याच्या धर्तीवर आपण डिमांड केली इंग्रजांना, कशाची तर आम्हाला तुम्ही डोमिनियन स्टेटचा दर्जा द्या. म्हणजे आपण त्यांना तिथं वसाहतीचं काय मागितलं? स्वराज्य मागितलं. कुठल्या देशाच्या धर्तीवर मागितलं? ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, लक्षात ठेवा. पण हे वसाहतीचं स्वराज्य मागणं म्हणजे आकाशातील चंद्र मागण्यासारखं आहे, अशी टीका इंग्रजांनी आपल्यावर केली, लक्षात ठेवा. तर परीक्षेला क्वेश्चन राहिला आकाशातील चांदोबाची मागणी कोण म्हणलं त्याला? तर तेव्हाचा भारताचा भारत मंत्री होता, नाव होतं मोर्ले, त्यानं आपल्यावर अशा पद्धतीने टीका केली. पण सगळ्यात महत्वाचं ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या धर्तीवर वसाहतीचं स्वराज्य डिमांड 20 वर्षांनी आली काँग्रेसच्या स्थापनेनंतर, लक्षात ठेवा. आणि ते साल होतं 1905. ठीक आहे. त्यामुळे 1905 ला डोमिनियन स्टेटचा दर्जा आपण पहिल्यांदा इंग्रजांना काय केला मागितलेला दिसतो, लक्षात ठेवा. फर्स्ट टाइम आपण काहीतरी इंग्रजांना मागितलं होतं आणि ते होतं डोमिनियन स्टेट. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे 1905 ला ती डिमांड आपली आलेली. त्यानंतर पुढचं अधिवेशन सुद्धा महत्वाचं राहिले 1906चं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाबाई नौरोजी होते आणि ते अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला. आणि मग 1906 ला जे कलकत्त्याला अधिवेशन झालं होतं तिथं काँग्रेसच्या व्यासपीठावर पहिल्यांदा शब्द उच्चारण्यात आला होता आणि तो शब्द होता स्वराज्य. तर परीक्षाला PYQ होता हे स्वराज्य शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख आपण काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात केला? तर ते 1906चं अधिवेशन होतं जे कलकत्त्याला झालं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाबाई नौरोजी. दादाबाई नौरोजींनी याच ठिकाणी मवाळ धोरणाचा त्याग केला, कारण ते एक मवाळ नेते होते, लक्षात ठेवा. पण इंग्रजांच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवता ठेवता मी म्हातारा झालो, मी तरुण असलो असतो तर मी आज बंड केलं असतं, असं वाक्य दादाबाई नौरोजी यांचं होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं शेवटी सुद्धा सगळ्यात महत्वाचे 1906च्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर ते वाक्य त्यांचं येणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं मवाळ धोरणाचा झालेला त्याग दिसतो आपल्याला. ते सुद्धा एवढे वैतागलेले पुढच्या काळामध्ये दिसतील, लक्षात ठेवा. आणि मग त्यांनी सगळ्यात महत्वाचं मी तरुण असलो असतो तर बंड केलं असतं असं स्टेटमेंट, आणि मग त्या स्टेटमेंट मधून त्यांचं म्हणणं होतं जर आपल्याला स्वराज्य मिळवायचं असेल तर इंग्रजांच्या विरोधात आपल्याला अखंड चळवळ उभी करावी लागेल. त्यामुळे आयोगाचा क्वेश्चन होता
अखंड चळवळ करा, अखंड चळवळ करा आणि अखंड चळवळ करा हा नारा कोणी दिला? तर हा नारा कोणत्या अधिवेशनात दिला गेला? दादाबाई नौरोजींनी दिला, 1906च्या अधिवेशनामध्ये दिला. तर ते त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा नारा मानला जातो. आणि मग इथंच पुढे याच अधिवेशनामध्ये लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांनी आपली काय मांडली? चतुसूत्री मांडली. ठीक आहे, त्यामुळे लोकमान्य टिळकांची सुद्धा चतुसूत्री याच अधिवेशनात होती, ज्याच्या माध्यमातून देशभर या गोष्टीचा प्रसार करायचा आणि इंग्रजांकडून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. पण विषय एक होता, स्वराज्य या शब्दामध्ये जहाल गटामध्ये पुढच्या काळामध्ये मतभेद दिसतात आपल्याला. काय मतभेद दिसतात? तर लोकमान्य टिळकाचं म्हणणं होतं स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असावं, लक्षात ठेवा. आणि त्याच ठिकाणी स्वराज्याचा अर्थ अरविंद घोष यांना पूर्ण स्वराज्य अभिप्रेत होता. अरविंद घोष यांना अर्थ पूर्ण स्वराज्य अभिप्रेत होता, टिळकांना अर्थ स्वयंशासनाचा अभिप्रेत होता. त्यामुळे जहाल गटामध्ये इथं वाद व्हायची संकल्पना निर्माण झाली. पण सगळ्यात महत्त्वाचं, टिळकाने आपली मागणी पुढे मागे घेतली आणि टिळकाने एकमतानं स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य या शब्दाला एकमतानं सपोर्ट केला. आणि मग तेव्हा देश पातळीवर पहिली चळवळ चालू झाली. त्या चळवळीचं नाव होतं स्वदेशी चळवळ, लक्षात ठेवा. जहालांनी त्या चळवळीला नेतृत्व दिलं. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं 1906चं अधिवेशन महत्त्वाचं राहिलं. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 1906च्या अधिवेशनामध्ये आपण स्वराज्य संकल्पना मांडली, तर त्या अधिवेशनावर कुठल्या घटनांचा प्रभाव होता? तर सगळ्यात महत्त्वाचं, जपाननं बलाढ्य असलेल्या रशियाचा काय केला होता? पराभव केला होता. ही घटना आपल्या लोकांना प्रेरणा देणारी ठरली. आणि इंग्लंडमध्ये उदारमतवादी विचारांचं सरकार अस्तित्वात आलं होतं. त्यामुळं आपली सुद्धा संकल्पना इथं स्वराज्य बनलेली आपल्याला दिसते. त्यामुळे पूर्ण स्वराज्य असाच त्या शब्दाचा अर्थ तिथं केलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे 1906चं अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं राहिलं, जिथं आपण स्वराज्य ही संकल्पना इंग्रजांना मागितली, दिली नाही तो त्यांनी भाग वेगळा. पण सगळ्यात महत्त्वाचं, संकल्पना पहिल्यांदा राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर आली, लक्षात ठेवा. ज्या काँग्रेसचे अध्यक्ष होते दादाबाई नौरोजी. त्यामुळे प्रश्न विचारतील, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 1915 जहाल गट सगळ्यात महत्त्वाचे 1908 पर्यंत होता ऍक्टिव्ह. त्यानंतर मग जहाल गट थोडा विस्तार बाजूला गेलेला दिसतो आपल्याला. नंतर 1914ला लोकमान्य टिळक तुरुंगातून त्यांना 6 वर्षाची शिक्षा नंतर ते वापस येतात आणि 1914ला काँग्रेसमध्ये त्यांना घेण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यांना काँग्रेसमध्ये येता येत नाही. फिरोजशाह मेहता त्यांना विरोध करतात. 1915ला फिरोजशाह मेहता यांचं निधन होतं आणि टिळकांचं काँग्रेसमध्ये आगमन होतं, लक्षात ठेवा. 1915ला तेव्हा काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं असतं बॉम्बे. आणि या बॉम्बे अधिवेशनामध्ये 1915ला अध्यक्ष असतात SP सिन्हा. आणि या अधिवेशनामध्ये टिळक ठराव मांडतात, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांचा ठराव होता, भारताला साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य द्या. तर साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डोमिनियन स्टेटचा दर्जा, लक्षात ठेवा. वसाहतीचं स्वराज्य. ठीक आहे, आणि मग साम्राज्यांतर्गत स्वराज्याची संकल्पना 1915ला तिथे येते, लक्षात ठेवा. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होम रूल चळवळ चालू करावी असा विचार असतो. पण होम रूल चळवळीला काँग्रेसच्या व्यासपीठावर चालू करायला महात्मा गांधी नकार देतात. म्हणून पुढच्या काळामध्ये स्वशासनासाठी स्वयंशासनासाठी होम रूल चळवळ लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट वेगळी चालू करताना आपल्याला दिसतात, लक्षात ठेवा. पण 1915चं ते अधिवेशन महत्त्वाचं राहिलं, जे अधिवेशन बॉम्बेला भरलं होतं. आणि तिथं संकल्पना आली होती साम्राज्यांतर्गत स्वराज्याचा मुद्दा. आणि त्यासाठी पुढे आयर्लंडच्या धर्तीवर होम रूल चळवळ सुद्धा चालू केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. मग लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ वेगवेगळी असलेली आपल्याला दिसते. आणि तिथं सगळ्यात महत्त्वाचं टिळकांचं वाक्य 1916च्या बेळगावमध्ये भरलेल्या बैठकीमध्ये होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि मग तिथून होम रूल चळवळीची दिशा पुढे स्पष्ट होते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं लोकमान्य टिळकांचं ती बेळगाव बैठक आणि 1915चं अधिवेशन, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 1920. तर 1920ला महात्मा गांधीजींच्या माध्यमातून पूर्ण स्वराज्याची चळवळ चालू होते, लक्षात ठेवा. तर काय झालेलं असतं, तर 1920च्या डिसेंबर महिन्यामध्ये एक अधिवेशन भरतं आणि ते अधिवेशन होतं नागपूरमध्ये. आणि मग या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष सी विजय राघवाचारी असतात, लक्षात ठेवा. आणि सी विजय राघवाचारी अध्यक्ष असताना त्या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहकाराचा ठराव CR दास मांडतात. आणि त्याच अधिवेशनामध्ये महात्मा गांधी म्हणतात, तुम्ही मला 1 वर्ष साथ द्या, 1 वर्षामध्ये मी तुम्हाला काय मिळवून देतो? स्वराज्य, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण बरेचसे राष्ट्रीय नेते तिथं महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा देत नाहीत. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण जर इंग्रजांसोबत असहकार करून राहिलो
करून राहिलो तर इंग्रज आपल्या गोष्टी मान्य करणार नाहीत, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं महात्मा गांधी सगळ्यांना सांगतात, तुम्ही फक्त 1 वर्ष द्या, 1 वर्षामध्ये मी तुम्हाला स्वराज्य मिळवून देतो. परत मुद्दा आला स्वराज्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं मग चळवळ देश पातळीवर उभा राहिली. त्या चळवळीचं नाव काय होतं? असहकार. 2 वर्ष तो प्रवास असहकार चळवळीच्या माध्यमातून संबंध भारत देशानं अनुभवला, लक्षात ठेवा. ज्यांचं नेतृत्व महात्मा गांधीजींच्या हातामध्ये असलेलं आपल्याला दिसतं आणि तिथूनच पुढे खऱ्या अर्थाने 1920 पासून गांधी युग चालू झालेलं सुद्धा आपल्याला पाहता येईल, लक्षात ठेवा. जिथं पूर्ण स्वराज्य हाच विषय होता आणि त्यासाठी सगळ्यांनी साथ द्यावी असं महात्मा गांधीचं भावनिक ते आव्हान होतं. ठीक आहे. मग 1920 ची डिमांड महत्वाची आहे, जे की स्वराज्याला जाऊन आपल्याला जोडता येते. त्यानंतर काँग्रेसचं 1921 ला परत अधिवेशन झालं आणि 1921चं काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं अहमदाबाद. आणि मग 1921च्या काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते हकीम अजमल खान. हे वाक्य लक्षात ठेवा, परीक्षेला क्वेश्चन विचारला होता. तर हकीम अजमल खान हे तिथं अध्यक्ष होते आणि त्याच अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणी मांडला होता? तर 1921 ला अहमदाबाद अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडणारे व्यक्ती कोण होते? तर त्यांचं नाव होतं हसरत मोहानी. तर हसरत मोहानी हे व्यक्ती महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. तर हसरत मोहानी यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. म्हणजे परत एकदा काँग्रेसमध्ये एकमत झालं की आपली डिमांड काय असली पाहिजे? पूर्ण स्वराज्य असली पाहिजे, लक्षात ठेवा. डोमिनियन स्टेट पासून सुरू झालेला प्रवास अशा पद्धतीने पूर्ण स्वराज्याच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जाताना दिसतो, लक्षात ठेवा. तर उर्दू के मशहूर शायर होते हसरत मोहानी आणि मग हसरत मोहानींनी पूर्ण स्वराज्य ठराव त्या अधिवेशनामध्ये मांडलेला. अध्यक्ष होते हकीम अजमल खान. राष्ट्रवादी मुस्लिम असणारे 2 महत्वाचे नेते काँग्रेस सोबत सुद्धा काम करत होते, लक्षात ठेवा. काँग्रेस सोबत त्यांचं योगदान आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे 1923 ला आणि मग 1923 ला काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर उभा होती, लक्षात ठेवा. मग काँग्रेसमध्ये फेरवादी आणि नाफेरवादी असे 2 गट तयार झाले. मग त्याच्यामध्ये जो फेरवादी गट होता का, त्यांनी 1 जानेवारी 1923 ला स्वराज्य पार्टीची स्थापना केली आणि या स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांसोबत लढा दिला एका गोष्टीसाठी. ती गोष्ट होती वसाहतीचं स्वराज्य, लक्षात ठेवा. त्यामुळे वसाहतीचं स्वराज्य, साम्राज्यांतर्गत स्वराज्य हीच त्यांची प्रमुख डिमांड होती आणि त्यासाठी काम करणारे स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष होते. त्यांचं नाव होतं CR दास. तुम्ही त्यांना देशबंधू असं म्हणता, त्यांना चित्तरंजन दास असं त्यांचं नाव, लक्षात ठेवा. आणि स्वराज्य पार्टीचे सचिव होते मोतीलाल नेहरू. ठीक आहे. त्यामुळे मोतीलाल नेहरू आणि CR दास यांचं इंग्रजांकडे मागणं हेच होतं, तुम्ही आमच्या डिमांड मान्य करा, आम्हाला डोमिनियन स्टेटचा दर्जा द्या. त्यामुळे वसाहतीचं स्वराज्य ही मागणी घेऊन पुढे आपण स्वराज्य पार्टीनं इंग्रजांच्या विरोधात काम केलेलं दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वसाहतीचं स्वराज्य, डोमिनियन स्टेट ही प्रमुख मागणी आपल्याला तिथं दिसते. 1923 ची स्वराज्य पार्टी. पण स्वराज्य पार्टी काही जास्त दिवस काम करू शकली नाही. 1925 ला CR दास यांचा मृत्यू झाला आणि त्या पार्टीचं मग सगळ्यात जास्त नुकसान झालं. पुढे मग ही पार्टी काँग्रेसमध्ये विलीन सुद्धा झालेला आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने स्वराज्य पार्टीनं डोमिनियन स्टेटची डिमांड इंग्रजांना केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यानंतर 1928 ला सगळ्यात महत्वाचं काय झालं? आपली डिमांड इंग्रजांकडे कोणती गेली? तर सगळ्यात महत्वाचं तेव्हाचे एक भारत मंत्री होते. त्या भारत मंत्र्याचं नाव काय होतं? बर्कनहेड. आणि त्यांचं म्हणणं होतं, भारतीय लोक स्वतः सगळ्यांना मान्य असणारी घटना बनवू शकत नाहीत. जर भारतीय लोकांच्यात हिंमत असेल तर सगळ्यांना मान्य होणारी त्यांनी काय बनवून दाखवावी? घटना बनवून दाखवावी, असं बर्कनहेडचं म्हणणं होतं. आणि मग बर्कनहेडचं म्हणणं आपल्या लोकांनी मनावर घेतलं आणि आपण 1928 ला एक रिपोर्ट तयार केला. ती रिपोर्ट म्हणजे आपली घटना होती. त्या रिपोर्टचं नाव होतं नेहरू रिपोर्ट, लक्षात ठेवा. तर परीक्षेला राज्यसेवा पूर्वला क्वेश्चन होता 2024 ला. नेहरू रिपोर्ट मध्ये आपण कोणती डिमांड इंग्रजांना केली होती? तर नेहरू रिपोर्ट मध्ये आपण इंग्रजांना ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्या धर्तीवर आपण भारताला काय मागितलं होतं? तर वसाहतीचं स्वराज्य मागितलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ नेहरू रिपोर्ट मध्ये आपण इंग्रजांना डिमांड केली होती, आम्हाला डोमिनियन स्टेटचा दर्जा द्या, आम्हाला वसाहतीचं काय द्या? स्वराज्य द्या, अंतर्गत स्वायत्तता द्या, साम्राज्यांतर्गत स्वराज्य द्या. याला वेगवेगळे नाव आहेत. तर सगळ्यात महत्वाचं हे वसाहतीचं स्वराज्य इंग्रजांनी दिलं नव्हतं, लक्षात ठेवा. पण 1928 ला नेहरू रिपोर्ट तयार केला, ज्याच्यामध्ये आपण वसाहतीचा स्वराज्याचा दर्जा इंग्रजांना मागितला होता. आणि तो नेहरू रिपोर्ट तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते, लक्षात ठेवा. याचा अर्थ ते स्वराज्य पार्टीच्या सचिवपदी पण होते आणि स्वराज्य पार्टीचं जे ध्येय होतं तेच पुढे नेहरू रिपोर्ट मध्ये सुद्धा डोमिनियन स्टेटचं ध्येय आपलं राहिलं होतं.
पण इंग्रजांनी दिलं नाही. आणि मग नेहरू रिपोर्ट आपण 1 वर्ष इंग्रजांची एवढी वाट बघितली, लक्षात ठेवा, की अपेक्षा होती त्यांनी त्या नेहरू रिपोर्टवर काहीतरी विचार करावा, पण इंग्रजांकडून कोणताही विचार झाला नव्हता. म्हणून 1 वर्षाच्या आपण वाट बघितल्यानंतर पुढे नेहरू रिपोर्टचा आपण काय केला होता, त्याग केला होता. आणि त्यासाठी काँग्रेसचं 1929ला सगळ्यात महत्वाचं लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं. आणि 1929ला लाहोर अधिवेशनामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्या अधिवेशनामध्ये आपण पहिलं काय केलं असेल तर त्या नेहरू रिपोर्टचा त्याग केला. आणि इथंच आपली संकल्पना आली, आता आमचं समाधान फक्त एकाच गोष्टीनं होणार, आणि ती गोष्ट म्हणजे पूर्ण स्वराज्य. याचा अर्थ डोमिनियन स्टेट मागता मागता 1929ला आपण इथपर्यंत येऊन थांबलो की आपण इंग्रजांना पूर्ण स्वराज्याचा काय केला, ठराव पारित केला. पूर्ण स्वराज्य ही संकल्पना किंवा पूर्ण स्वराज्य हे आपलं अंतिम ध्येय असेल असं आपण 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये तिथं मागितलं, लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, लक्षात ठेवा. आणि पूर्ण स्वराज्यासाठी महात्मा गांधीजींना अधिकार देण्यात आले की तुम्ही सविनय कायदेभंगाची काय करा, चळवळ करा, लक्षात ठेवा. त्यामुळे सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये पूर्ण स्वातंत्र्य घेऊन महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत हा पूर्णपणे एकवटला. त्यामुळे काँग्रेसला मास मुवमेंटच्या माध्यमातून तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम जर कोणत्या नेतृत्वाने केलं असेल तर ते व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. आणि काँग्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा राष्ट्रीय लढा सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या माध्यमातून जनमत प्रभावी ही सगळ्यात जास्त त्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. आणि महात्मा गांधीच्या माध्यमातून तर चळवळ पुढे राहिलीच उभा, पण 1929चं जे लाहोर अधिवेशन होतं का, तिथं पंडित नेहरूंच्या हस्ते सगळ्यांना प्रतिज्ञाचं वाचन केलं, स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञा वाटल्या, सगळ्यांनी त्या प्रतिज्ञाचं वाचन केलं आणि सगळा देश पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधीच्या मागे मजबूत उभा राहिला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1930 पासून सुरू झालेला जो लढा होता तो 1900 संविधान स्वीकार पर्यंत 1950 पर्यंत तो अविरतपणे पुढच्या काळामध्ये चालू राहिला. ठीक आहे. त्यामुळे 1929 हा कालखंड किंवा हे वर्ष भारताच्या राष्ट्रीय चळवळीमधला एक मैलाचा दगड ठरतं, एक सुवर्ण पान ठरतं. कारण त्याच दिवशी आपण सगळ्यात महत्वाचं पहिला स्वातंत्र्य दिन पुढे 26 जानेवारी 1930ला साजरा पण केला. रावी नदीकाठी आपण आपला तिरंगा फडकावला आणि स्वातंत्र्याच्या दिशेनं भारत हा राष्ट्रीय चळवळीमध्ये काय झाला, सहभागी झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं 26 जानेवारी 1950 हाच दिवस संविधान स्वीकारण्यासाठी म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी का महत्वाचा ठरला तर त्याची लिंक तुम्हाला इथं सापडेल. 26 जानेवारी 1930ला आपण साजरा केलेला पहिला स्वातंत्र्य दिन, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पुढे 26 जानेवारी हा दिवस निवडलेला तिथे दिसतो, लक्षात ठेवा. आणि मग लाहोर अधिवेशन महत्वाचं आहे. पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्याचा ठराव एकमतानं पारित केला आणि सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली. त्यासाठी दांडी यात्रेपासून त्या चळवळीची सुरुवात झालेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. नेतृत्व महात्मा गांधीजींच्या हातात राहिलं. ठीक आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हा एक संघर्षाचा काळ होता. 1930 पासून 1947 पर्यंत या काळामध्ये बलिदान, त्याग, संघर्ष या गोष्टी भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं 1930 ते 47 हा कालखंडातील स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख ऐतिहासिक टप्पे तुम्हाला ह्या इमेजच्या माध्यमातून लक्षात ठेवता येतील. 1930ला महात्मा गांधीजींनी पूर्ण स्वराज्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ उभा केली. पुढे जनमानसामध्ये रुजलेली चळवळ जिथं नेतृत्व नव्हतं पण लोकांच्या हातात राष्ट्रीय चळवळीची सूत्र होती, लोक रस्त्यावर उतरून स्वराज्य मागत होते, तर तो लढा होता छोडो भारत, लक्षात ठेवा. ठीक आहे. छोडो भारत आंदोलन. महात्मा गांधीजींचा नारा होता करा किंवा मरा, डू ऑर डाय, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला पूर्ण स्वराज्यासाठी तयार केलंय तर पूर्ण स्वराज्याशिवाय माझं कशानं समाधान होणार नाही आणि मग त्यासाठी आपला जरी बलिदान द्यायची वेळ आली तरी असं सगळ्यात महत्वाचे 1942ला छोडो भारत लढ्यामध्ये आपल्याला महात्मा गांधीजींची ती घोषणा दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मिठाचा कायदा मोडून अन्यायकारक कायदे, जंगलावरचे सगळे कायदे सुद्धा त्यांना मोडायचे होते. तिथून सविनय कायदेभंगाची चळवळीची सुरुवात आपल्याला झालेली दिसते, लक्षात ठेवा. एक मास मुवमेंट तयार झाली, लोकांच्या मनात भावना तयार झाल्या की आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचा. हर एक व्यक्ती त्या लढाईमध्ये आलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. स्वराज्य मिळवण्याची संकल्पना झोपडीपर्यंत पोहोचवणारे एकमेव व्यक्ती तुम्हाला महात्मा गांधी दिसतील, लक्षात ठेवा. हर एक लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा गांधींनी केलेलं आपल्याला दिसतं आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये ते दिसून आलं. कारण एवढं जनमत प्रभावी दुसऱ्या कोणत्या चळवळीमध्ये नव्हतं जेवढी सविनय कायदेभंगाची चळवळ यशस्वी राहिली, लक्षात ठेवा. पहिला टप्पा खूप मोठ्या प्रमाणात भारतभर ते यशस्वी झालेला आपल्याला पाहता येतो, लक्षात ठेवा. त्यानंतर भारत छोडो आंदोलन सुद्धा महत्वाचं आहे. पूर्ण स्वातंत्र्यासाठी देश एकवटलेला दिसतो. भले नेते चळवळीमध्ये नसतील पण लोकांनी हातात घेतलेला पहिला लढा होता, लक्षात ठेवा.
आपली राष्ट्रीय चळवळ एवढी प्रभावी एवढी प्रगल्भ बनली होती जे की अगोदरच्या चळवळीमध्ये एवढी प्रभावी प्रगल्भता दिसली नाही. म्हणजे नेते जरी रस्त्यावर नसले तरी लोक मात्र त्या चळवळीमध्ये पुढे आलेले आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा, ह्याच्या अगोदर तर कधी असं झालं नव्हतं. पण महात्मा गांधीच्या छोडो भारतनं ते देशाला दाखवलं. नेता असला काय नसलं काय पण लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना एवढी तीव्र होती जे पुढच्या काळामध्ये ती लाट कंटिन्यू देशात राहिली. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे छोडो भारत आंदोलन हे सगळ्यात महत्त्वाचा आंदोलनापैकी एक आंदोलन मानलं जातं. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आझाद हिंद फौजेचा पराक्रम सुद्धा देशाच्या बाहेर राहून आपल्याला पाहता येतो. लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस हे देशाच्या बाहेर राहून इंग्रजांसोबत लढत होते. महात्मा गांधी देशाच्या आतमध्ये राहून इंग्रजांसोबत लढत होते. दोन्ही लोकांचं ध्येय सेम होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं, परकीय गुलामगिरीतून भारताची मुक्तता करणं. फक्त एकाचं काम देशाच्या बाहेर राहून होतं, दुसऱ्याचं काम देशामध्ये राहून होतं. पण दोघांच्या मनामध्ये दोघांच्या विचारांबद्दल दोघांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अपार अशी श्रद्धा होती. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे महात्मा गांधीजींचा उल्लेख सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता असा ह्याच काळामध्ये केलेला आपल्याला पाहता येतो. आणि देशभक्तांमधले राजपुत्र असा उल्लेख महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अगोदरच्या काही गोष्टीमध्ये त्यांचे जरी मतभेद असले तरी विचारामध्ये मतभेद होते पण माणसाबद्दलचं मनामध्ये अपार प्रेम होतं. हे प्रेम या जोडीच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येतं. लक्षात ठेवा, एक महात्मा गांधी दुसरे सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. त्यामुळे ते प्रेम जे एकमेकाबद्दल होतं का ती व्यक्त करण्याची वेळ पण होती आणि ते व्यक्त येत याच काळामध्ये 1943-44ला ते प्रेम दोघांनी व्यक्त केलेलं पण दिसतं आपल्याला. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे आझाद हिंद सरकाराने त्यांची जी आझाद हिंद फौज होती त्यांचा पराक्रम सुद्धा याच काळामध्ये आपल्याला पाहता येईल. लक्षात ठेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रांतिकारकांचं सुद्धा सर्वोच्च बलिदान होतं, त्याग होता, साहस होतं, धाडस होतं. या सुद्धा गोष्टी आपल्याला राष्ट्रवादाच्या भावनेमध्ये चळवळीच्या या काळामध्ये एक महत्त्वाच्या घटना दिसतील. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे सशस्त्र लढा आणि बलिदान आणि प्रमुख मास मुवमेंट या काळामध्ये उभा राहिलेले दिसतील जिथं देश पूर्ण स्वराज्यासाठी एकवटलेला आपल्याला या काळामध्ये पाहता येतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा संघर्षाचा काळ आपल्याला हा मानता येईल आणि ज्या संघर्षाच्या काळामध्ये आपली सगळी जनता एकवटलेली या काळामध्ये पाहता येते आपल्याला. त्यानंतर पुढे आहे लॉर्ड लिनलिथिगो यांची ऑगस्ट ऑफर. 1935ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला आणि त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टनं काही अधिकार प्रांतिक लेवलला आपल्याला देण्याचा प्रयत्न झाला. 11 प्रांतामध्ये आपल्या स्वतःच्या मिनिस्ट्री आपण बनवल्या. लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून प्रांतिक स्वायत्तता आपल्याला मिळाली होती. पण आपलं अंतिम ध्येय होतं पूर्ण स्वराज्य आणि त्या पूर्ण स्वराज्याच्या माध्यमातून आपण एक एक पाऊल पुढे टाकत होतो. तेवढ्यात मग सगळ्यात महत्त्वाचं 8 ऑगस्ट 1940ला आपल्याला एक ऑफर देण्यात आली आणि त्या ऑफरचं नाव होतं ऑगस्ट ऑफर. आणि ऑगस्ट ऑफर देणारा तेव्हाचा भारताचा व्हाईसराय होता, त्याचं नाव होतं लॉर्ड लिनलिथिगो. लक्षात ठेवा, आणि या लॉर्ड लिनलिथिगोनं ऑगस्ट ऑफर जी दिली का ती एकाच गोष्टीसाठी होती, तुम्ही आम्हाला दुसऱ्या महायुद्धाला सपोर्ट करा, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आम्ही तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करू. आणि मग ते देण्याचा प्रयत्न करू म्हणत असताना त्याच्यामध्ये डिमांड होती, आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देऊ. एकतर सगळ्यात महत्त्वाचं आपण वसाहतीचं स्वराज्य मागत होतो 1905ला. इंग्रज आपल्याला डोमिनियन स्टेटचा दर्जा द्यायला 1940ला, पण मध्येच आपली संकल्पना बदलली आणि 1929ला आपण पूर्ण स्वराज्य मागितलं. जेव्हा द्या म्हणत होतो तेव्हा दिलं नाही आणि वेळ निघून गेल्यानंतर मग यायला लागले इंग्रज आपल्याकडं आणि मग घ्या मग तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य. आपणाला वसाहतीचं स्वराज्य मान्य नव्हतं. पंडित नेहरूंनी एका शब्दामध्ये उत्तर दिलं, वसाहतीचं स्वराज्य आता मृतप्राय झालं. ठीक आहे, डेड झालं, आता वसाहतीचं स्वराज्य आम्हाला नको. लक्षात ठेवा, म्हणजे डोमिनियन स्टेट हे आपण आता नाकारलेलं होतं, कारण जेव्हा मागत होतो तेव्हा दिलं नाही आणि जेव्हा आपली संकल्पना पूर्ण स्वराज्य होती तेव्हा इंग्रज आपल्याला वसाहतीचं स्वराज्य देऊ लागले होते. पण त्या गोष्टी घ्यायला आता आपण तयार नव्हतो. पण डोमिनियन स्टेटचं स्टेटस आम्ही तुम्हाला देतो, पण युद्ध संपल्यानंतर देतो, तुम्ही आज आम्हाला मदत करा, असं इंग्रजांचं आपल्याकडे येऊन आपल्याला सांगणं होतं. पण आपण त्या गोष्टी सरळ प्रामाणिकपणे नाकारलेल्या आपल्याला इथं दिसतील. लक्षात ठेवा, मग ऑगस्ट ऑफर आपण ऍक्सेप्ट केली नाही. त्यानंतर 1942ला ट्रिप्स मिशन आलं. भारतीय लोकांसोबत समझोता व्हावा, भारतीय लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, दुसरं महायुद्ध जे काही चालू होतं त्या महायुद्धामध्ये आम्हाला सपोर्ट करा यासाठी. आणि जर्मनी जपानचं सैन्य भारताच्या पूर्वेकडे येऊन थांबलं होतं. ते कधी पण भारतावर आक्रमण करू शकत होते, त्यात आपल्या सत्तेला धोका होईल असं इंग्रजांना जाणीव झाली. आणि इंग्लंडचे पंतप्रधान होते चर्चिलनी भारतात एका व्यक्तीला वाटाघाटी करण्यासाठी पाठवलं. ते व्यक्ती मजूर पक्षाचे होते, त्यांचं नाव होतं क्रिप्स. लक्षात ठेवा, आणि मग 1942ला क्रिप्स भारतात आले आणि 1942ला क्रिप्स भारतात येऊन त्यांनी भारताला एक मिशन दिलं, तेच होतं क्रिप्स मिशन. पण त्या क्रिप्स मिशन मध्ये आपल्याला सांगण्यात आलं, तुम्ही आज आम्हाला सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देऊ.
आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटचा दर्जा देऊ, पण वसाहतीचं स्वराज्य हे आपण परत नाकारलं, कारण क्रिप्स मिशन अस्तित्वात येणार होतं युद्ध संपल्यानंतर, आणि युद्ध संपेपर्यंत आपल्याला आता संयम राहिला नव्हता की आम्ही तिथपर्यंत तुमची काय बघावी, वाट बघावी. महात्मा गांधीजींच्या लक्षात आलं ह्यांना आपल्याला स्वराज्य द्यायचं नाही, त्यामुळे महात्मा गांधीजींनी पुढे छोडो भारतचा ऐलान केला. लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींचं तेव्हा सुद्धा त्यांचं म्हणणं होतं हे सगळ्यात मग तुमच्यावर विश्वास ठेवता ठेवता आता आम्ही संपत आलो तरी तुम्ही आम्हाला काय अधिकार द्यायला तयार नाहीत, म्हणून सगळ्यात महत्वाचं संयम, वाट बघायचा संयम राहिला नव्हता. आणि मग 1942ला क्रिप्सच्या अपयशानंतर लक्षात आलं होतं ह्यांना काय भारताला स्वराज्य द्यायचं नाही, ह्यांना काय आपल्या घटनात्मक प्रश्न मंजूर करायचे नाहीत, मग आता आपण आपलं ठोस पावलं उचललं पाहिजे. म्हणून 1942ला पूर्ण स्वराज्यासाठी लक्षात ठेवा छोडो भारत चळवळ चालू झाली. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण स्वराज्यासाठी छोडो भारत चळवळ चालू झाली. आणि छोडो भारत मग 9 ऑगस्ट 1942ला तो क्रांती दिवस आपण मानतो, तिथून छोडो भारतच्या दिशेनं भारतीय लोक परत एकदा राष्ट्रीय चळवळीसाठी एकरूप झालेले आपल्याला दिसते. लक्षात ठेवा, पण क्रिप्स मिशनचं म्हणणं होतं आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देतो, वसाहतीचं स्वराज्य घ्या, युद्ध संपल्यानंतर आपण त्याच्यावर वाटाघाटी करू, पण आपण काय तिथं मंजूर नव्हतो. लक्षात ठेवा, त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला मग सगळ्यात महत्वाचं भारताला स्वातंत्र्य भेटलं. तो काळ तुम्हाला मग माहित आहे. तर सगळ्यात महत्वाचं स्वतंत्र भारताची पाठ आपल्या तिथं झालेली दिसते. माउंटबॅटन प्लॅन होता, ज्या माउंटबॅटन प्लॅननं भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947ला काय झाला, अस्तित्वात आला, आणि 18 जुलैला पास झाला. 15 ऑगस्ट 1947 पासून त्या कायद्याची अंमलबजावणी होणार होती. लक्षात ठेवा, ठीक आहे. मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा सुद्धा महत्वाचा आहे, त्याच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. नंतर 15 ऑगस्ट 1947ला ज्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं ते इंग्लंडचे पंतप्रधान मजूर पक्षाचे होते, त्यांचं नाव होतं क्लेमेंट ॲटली. आणि क्लेमेंट ॲटली पहिल्यापासून उदारमतवादी विचारधारेचे होते. भारतीय राष्ट्रीय चळवळीला त्यांचा पाठिंबा होता. भारतातल्या बऱ्याचशा नेत्याचे ते मित्र पण होते. लक्षात ठेवा, आणि मग सगळ्यात महत्वाचं सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी डिक्लेअर केलं की जून 1948 नंतर आमचा भारतातल्या कुठल्याही प्रदेशावर अधिकार राहणार नाही. पण 1 वर्ष अगोदर त्यांनी भारत सोडला. म्हणजे सगळ्यात शेवटी भारतातल्या सगळ्या समस्याला किती वैतागलेले होते ते आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळालं तरी आपल्याकडे स्वतःचं संविधान असं नव्हतं. लक्षात ठेवा, कायदेशीर काही जुन्या गोष्टी होत्या, त्याच्यानुसारच आपला कारभार काय होता, चालू होता. उदाहरणार्थ काय, इंग्लंडचा राजा हा भारताचा सम्राट होता. ठीक आहे, मग 1947च्या नंतर तो सम्राट नसणार हे पण सांगण्यात आलं. गव्हर्नर जनरल हे पद कायम राहिलं. लक्षात ठेवा, 1935चा जो कायदा होता त्या कायद्यानं भारतातल्या काही गोष्टी अजून चालू राहतील अशी ती जुनी व्यवस्था होती, त्याच्यातूनच त्या सगळ्या गोष्टी पुढे पार पाडल्या जातील हे पण सुरुवातीला त्या कायद्यामध्ये तसा उल्लेख होता. ठीक आहे, स्वातंत्र्याचा इथे शिक्षण आपल्याला या ठिकाणी दिसतो. लक्षात ठेवा, ब्रिटिश सत्तेचा अंत झाला. 18 जुलै 1947ला जो कायदा झाला त्या कायद्यानं भारताला सार्वभौम राष्ट्राचा दर्जा देण्यात आला. इथून पुढे भारतातल्या कुठल्याही गोष्टीवर आमचा अधिकार राहणार नाही असं स्पष्ट पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 150 वर्षांहून अधिक काळ असलेली जी सत्ता होती का, ती सत्ता सुद्धा या काळामध्ये नष्ट झालेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे ब्रिटिश राजवटीतून अधिकृत असं स्वातंत्र्य मिळालं, पण स्वतःचं संविधान नव्हतं, आणि मग ते सुरुवातीच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये ते तयार करायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे लिखित अशी राज्यघटना तयार नव्हती आपली. स्वातंत्र्य मिळालं होतं पण हळूहळू त्या गोष्टी पुढे चालू झाल्या. ब्रिटिश कायदे मात्र लागू होते. 1935च्या कायद्यानुसार कारभार केला जात होता. लक्षात ठेवा, स्वतःचं संविधान नसल्यामुळे ब्रिटिश कायद्यानुसार 1935च्या कायद्यानुसार काही गोष्टीची अंमलबजावणी त्या काळामध्ये चालू होती. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य भेटलं आणि 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकारलं, आणि 26 जानेवारी 1950ला आपण संविधानाची अंमलबजावणी काय केली, चालू झाली, आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनलं. लक्षात ठेवा, ठीक आहे. इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आपल्याला या काळामध्ये दिसतो. लक्षात ठेवा, 26 जानेवारी हा दिवस महत्वाचा आहे कारण त्याची लिंक आहे 26 जानेवारी 1930ला आपण स्वातंत्र्याचा पहिला दिवस तिथे साजरा केला होता. 20 वर्षाचा हा काळ मास मुवमेंटच्या माध्यमातून मग प्रजासत्ताकापर्यंत आलेला आपल्याला दिसतो. एवढं सगळं होत असताना त्याग, संघर्ष, स्वराज्य, स्वातंत्र्य इथपर्यंतचा प्रवास या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला पाहता येतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळं संविधान आपल्याला हा दिवस एक गोष्ट शिकवतो, काय, स्वातंत्र्य मिळवणं सोपं नसतं. लक्षात ठेवा, पण ते टिकवणं आपलं प्रत्येकाचं काय असतं, कर्तव्य असतं. आणि मग संविधानाच्या त्या मूल्यावर विश्वास ठेवून लोकशाही, समता, न्याय अधिक मजबूत करण्यासाठी हर एक व्यक्तीला
प्रयत्न करायचा आहे आणि ते मजबूत कसं होईल हे आपल्याला पाहायचं आहे। उद्याच्या भवितव्यासाठी मजबूत असं सगळा संकल्प, नवे संकल्प याच दिवशी आपण स्वीकारूया आणि उद्याच्या उद्या असलेल्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचा वाटा आपल्याला द्यायचा आहे आणि ते आपले कर्तव्य आहे, कारण हे टिकलं पाहिजे। हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आजचा दिवस शिकवतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणं जरी सोपं नसलं तर ते टिकवणं खरं अवघड असतं आणि ते टिकवणं आपलं कर्तव्य आहे। हाच दिवस आपल्याला स्मरण करून द्यायचो। 26 जानेवारी हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। ह्या दिवसाचं प्रत्येकाला ह्या गोष्टीचं स्मरण असलं पाहिजे आणि स्मरण करून देण्यासाठी हा दिवस, मला वाटतं ह्या दिवसासारखा दुसरा दिवस नाही, तर हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला मानता येतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। फक्त 2 मिनिटांमध्ये पुढच्या काही आपल्या सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन बॅचेस ज्या मुलांना खरेदी करायचे आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर सुरू झालेले आहेत, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन आपलं प्ले स्टोर वरून डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वेगवेगळ्या बॅचेस तिथे दिसतील, लक्षात ठेवा। काही लेटेस्ट बॅचेस 2026 साठी सुरू झालेत, त्याची पण माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे, ठीक आहे। का आपले 2 महत्त्वाचे पुस्तकं जे परीक्षाभिमुख माहितीसाठी तुम्हाला उपयोगी ठरतील, तर ते दोन्ही पुस्तकं तुमच्या जवळच्या बुक स्टोर वरून तुम्ही खरेदी करू शकता। त्यानंतर राज्यसेवा पूर्वसाठी सुरू झालेली स्वराज्य संकल्प बॅच आहे। त्यानंतर राज्यसेवा पूर्वसाठी प्राचीन मध्ययुगीनची इतिहास दर्शन नावाची बॅच आहे। त्यानंतर कंबाईन पूर्व प्लस मुख्य विजयपथ नावाची बॅच आहे। कंबाईन पूर्वसाठी स्वराज्य सारथी नावाची बॅच तुम्हाला उपलब्ध आहे आणि मेन्स साठी तुम्हाला मुख्य क्रांती नावाची बॅच की गट ब आणि गट क च्या मुख्यसाठी अवेलेबल आहे। तर अशा पद्धतीच्या बॅचेस तुम्हाला ॲपवर दिसतील। जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या बॅच करू शकता। परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला तिथून काय होईल कव्हर करता येईल आणि व्यवस्थित तसंच अभ्यास पण करता येईल। तर अशा पद्धतीने आपला डोमिनियन स्टेट पासून सुरू झालेला प्रवास हा पूर्ण स्वातंत्र्यापर्यंत कसा येऊन थांबला याची एक क्रमबद्ध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला। तर तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। लवकरच भेटूया पुढचं लेक्चर घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।